नमस्कार. जय ज्योती, जय सावित्री, जय सावता. आज 9 फेब्रुवारी कामगार चळवळीचे नेते नारायण मेघाजी लोखंडे यांचा निर्वाळ दिन. त्यानिमित्त माझा शब्दप्रपंच. सन 1893 साली मुंबईत उसळलेल्या हिंदू मुस्लिमांच्या भीषण जातीय दंगलीच्या प्रसंगी नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेले कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आदर्शवत आहे. धर्माच्या नावावर कष्टकऱ्यांमध्ये समाजामध्ये फूट पडू नये म्हणून त्यांनी मोहल्ल्यात फिरून रिलीफ फंड काढून दंगलग्रस्तांना सहाय्य करून समाज निर्भय बनावा, जातीय सलोखा निर्माण व्हावा म्हणून तिच्या बागेमध्ये एकात्मता मेळावा आयोजित केला आणि या मेळाव्यात 60,000 मुंबईकर सहभागी झाले होते. त्यांच्या कर्तृत्वासाठी ब्रिटिश सरकारने जस्टिस ऑफ पीस पुरस्कार आणि राव बहादूर ही सनद बहाल करून त्यांचा सन्मान केला. राव बहादूर ही सनद मिळालेले कैलासवासी नारायण मेघाजी लोखंडे हे पहिले पत्रकार होते. समाजामध्ये एकजूट प्रस्थापित व्हावी म्हणून ते नेहमी दक्ष असत. लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी बहुजन हिताची भूमिका घेतल्याबद्दल नारायण मेघाजी लोखंडे यांनी त्यांचा मानपत्र देऊन जाहीर सन्मान करण्यात पुढाकार घेतला. तसेच सामाजिक सुधारण्याच्या भूमिकेत नारायण मेघाजी लोखंडे यांनी पंचदर्पण हे छोटेखानी पुस्तक सुद्धा लिहिले. यामध्ये समाज व्यवस्था आणि नैतिकता या दृष्टीने मांडलेले विचार हे मार्गदर्शक आणि आदर्श असेच आहेत. त्यांनी सांगितलेले 9 नियम, त्यामध्ये स्त्री शिक्षण, लग्नाचे वय, पुनर्विवाह, विधवा विवाह, लग्नातील उधळपट्टी, घटस्फोट, सहकार, बचत या संबंधीचे विचार आजच्याही घडीला देखील सर्वांना मार्गदर्शक असेच आहेत. महात्मा फुलेंनी जाणीवपूर्वक वापरलेला शूद्रातिशूद्र हा शब्द म्हणजेच ब्राह्मणेतरांच्या व्यापक दृष्टी एकजुटीची संज्ञा होती होय. नारायण मेघाजी लोखंडे यांनी मराठा ऐच्छिक सभा, मराठा प्रॉव्हिडंट फंड, मराठा हॉस्पिटल या संस्थांची स्थापना करून व्यापक समाजकार्य करण्याचा निर्धार केला होता. नारायण मेघाजी लोखंडे यांनी दीनबंधूमधून मराठा म्हणजेच महाराष्ट्रातील सर्व ब्राह्मणेतर मराठा ऐच्छिक सभा स्थापन केल्या. सन 1896च्या अखेरीस मुंबईच्या सर्व परिसरात प्लेगच्या साथीने भीषण रूप धारण केले होते. माणसे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडत होती. गोरगरिबांना, कष्टकऱ्यांना औषधोपचार वेळेवर मिळावेत यासाठी नारायण मेघाजी लोखंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भायखळा येथे मराठा हॉस्पिटलची स्थापना सुद्धा केली होती. आणि गोरगरिबांच्या, कष्टकऱ्यांची देखभाल करताच स्वतः नारायण मेघाजी लोखंडेंना प्लेगची लागण झाली आणि याची त्यांना कल्पना सुद्धा आली नाही. आणि मंगळवार दिनांक 9 फेब्रुवारी 1897 रोजी पुणे येथे यांचं आकस्मिक निधन झालं. आणि संपूर्ण कष्टकरी कामगार चळवळ, सामाजिक चळवळीवर मात्र एक शोककळा पसरली. अशा या महान व्यक्तिमत्वास मी अभिवादन करते. जय ज्योती, जय